साहेब राम राम. राम राम. साहेब आपलं नाव सांगा. संग्राम रामा सोनटक्के, राहणार जळकोट, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. साहेब आज तारीख आहे बघा 8 डिसेंबर 2020. तर आपण आता आपल्या टमाट्याच्या प्लॉटामध्ये थांबलो. होय. हे किती एकरचा पडीस आहे? 1.25 एकरचा जळकोट. 1.25 एकरचा प्लॉट आहे. तर आपण ह्या प्लॉटासाठी सुरुवातीपासून आपण ग्रीन पॅनचं हे दिलं, ट्रीटमेंट केलं आपण. सुरुवातीला आपण बेसोडोस मध्ये भूमी पॉवर, रूट गार्ड आणि EST ची सीड ट्रीटमेंट केलेली आहे. तर आपण त्याच्यानंतर बेसोडोस टाकलो. टाकल्यानंतर आपण ड्रेसिंग मध्ये काय काय केलं? ड्रेसिंग मध्ये नायट्रो किंग, ग्रो आणि प्रीमियम आणि FC चा वापर केला. FC आपण वापर केलो. तर माझं नाव आहे राठोड शेषराव, मी ग्रीन पॅन्ट कंपनीचा एजंट आहे. आणि तुम्हाला औषध दिलेली आमचे सहकारी आकाश सर. आकाश सरने तुम्हाला आपल्या ग्रीन पॅन्ट कंपनीचे खत दिले. तर दिल्यावर हे अशा प्रकारचा तुम्हाला फरक वाटते. तर मला सांगा साहेब, आता हे किती दिवसाचा प्लॉट आहे? 58 दिवसाचा प्लॉट आहे. 58 दिवसाचा प्लॉट आहे. तर ह्याला फवारणी काय काय घेतली तुम्ही? फवारणी फक्त आपले सुरुवातीला एक रासायनिक घेतली आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर ग्रो, नायट्रो, FC आणि प्रीमियम याची सुरुवातीची घेतली. त्याच्यानंतर जी घेतली ती ब्लूम, नायट्रो किंग, प्रीमियम, FC असे घटक घेतले. आपण किती झाले बाबा फवारणी? 2 फवारणी. 2 फवारणी झाले. 2 फवारणी झाले साहेब. आता मला सांगा, आपल्या तुम्ही अगोदर सुरुवातीला याच्या अगोदर प्लॉट तुम्ही रासायनिक केलं? हो केलं, करतो. रासायनिकच्या प्लॉटामध्ये आणि ह्या जैविकच्या प्लॉटामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो सांगा? फरक पिकामध्ये तर आहेच आहे. पिकामध्ये फरक असेल नसेल, पण जमिनीचा फरक मला जाणवला. आणि मेहनत जी आहे ते प्रत्येक आठवड्याला फवारणी करायची होती ते कमी झाली. महत्वाचा मुद्दा. दोनच दिवसामध्ये तुम्ही फक्त 2 फवारणी घेतली. तर मला सांगा साहेब, आपण थांब्या ठिकाणी आहोत का पूर्ण प्लॉट? नाही, पूर्ण प्लॉट असाच आहे सर. थोडस फिरवा बरं, हळू. पूर्ण प्लॉट असा आहे. पूर्ण प्लॉट फिरवा सर. पूर्ण प्लॉट त्या बाबळीपर्यंत आहे का सर? हो. तसं घ्या, ते लिंबा झाडापासून पूर्ण प्लॉट घ्या सर. प्लॉट सर सारखं वाटते का तुम्हाला? समान आहे? बिलकुल समान प्लॉट आहे. आणि मी माझ्या विश्वासासाठी हळदीला एक ट्रीटमेंट घेतलं होतं. हेच हळदीचं ट्रीटमेंट घेतलं. हळद पलीकडच्या बाजूला आहे. हळदीला जे ट्रीटमेंट घेतलो, हळदीला ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी याच्यावर विश्वास केला आणि टोटल ह्याच्यावर ग्रीन प्लॅनेटच ट्रीटमेंट ठेवलं. टोटल आपण ठेवलं ग्रीन प्लॅनेट. मला सांगा सर, ह्याच्यावर काही रोगराई आहे का? नाही, कुठला आज कंडिशन काहीच नाही. आपण फवारणी चांगली 2च फवारणी घेतली. 2च फवारणीवर ह्याला कुठलाच प्रकारचा रोगराग नाही. रासायनिक ह्याचा रोग कसा राहिला सांगा? कसं रासायनिकचं कसं साहेब, आता घेतलेलं आहे मी, फवारल्यावर एक 5-6 दिवस व्यवस्थिशीर दिसते आणि परत आणखी दुसरं चालू होतं, अटॅक होते. आता आपण ह्याला सुरुवातीपासून जैविक बनवलो, तर ह्याच्यावर काही रोग आहे तुम्हाला वाटत? नाही. आता सध्या काहीच नाही. बरं सांगा, मला सांगा सर, फुटवा कसा आहे? फुटवा 1 नंबर. सर घ्या थोडस खालून. फुटवा 1 नंबर आहे. बिलकुल कुठंच काही दिसायला तयार नाही. उंची कशी आहे सर? उंची चांगली आहे. बरं मला सांगा, दिवसामध्ये चांगली उंची आहे. चांगली उंची आहे. बरं मला सांगा सर, तिकडे पुढे घ्या. तर सेटिंग कशी बसायची फळाची? सेटिंग एकही फुल गळालेलं नाही आतापर्यंत. बऱ्यापैकी प्लॉट सेटिंग चालू आहे का? दररोज बघतो मी प्लॉटला, त्याच्यामध्ये आणखी फुल गळालेलं मला कुठंच दिसलेलं नाही. कुठंच नाही सर. इकडं थोडस वरून घ्या बरं सर, कसं आहे फुलं वगैरे दिसायला, कशी आहे फुलाची कंडिशन सिस्टम मध्ये घ्या. हो का? इथं घ्या. आता सध्या कंडिशन फुलावर आहे समजा. फुल आणि फळावर आहे समजा. फळावर धरलेले फळ धरणं चालू आहे समजा. फळ धरणी चालू आहे सध्या. तर मला सांगा सर, तिकडे घ्या कॅमेरा. तर मला सांगा सर, आता तुम्ही ह्या खताविषयी इतर शेतकऱ्याचा तुमचा काय संदेश सांगा? संदेश हेच आहे की बाबा, आपण रासायनिक केल्याच्या नंतर मातीची परत माणसाची हे पोत खालावणारा हे निश्चित आहे. तर त्याच्यामुळं आपण रासायनिक कमी करून जैविक शेतीकडे वळणं प्रत्येकानं गरजेचं आहे. कारण जे काही आपण अन्न खात आहोत, कारण जमिनीला आपण विष दिल्यावर तिनं विषच देणार आहे. हो, त्याच्यामुळं आपणाला तिचं विष बंद केल्यानंतर आपलं विष बंद होणार आहे. हेच म्हणायचं. सर पाटील साहेब आपलं नाव सांगा. बालाजी भीमराव सोनटक्के. बालाजी भीमराव सोनटक्के. मला सांगा, तुम्ही याचं देखरेख करता, तुम्हाला काय वाटतं बरं सांगा बरं? आपला 1 नंबर वाटतं. हे 1 नंबर वाटतं. रोग कोणताच नाही, मर नाही, बुरशी नाही, कोणती असं त्याच्यावर कीटक नाही, काय नाही. आता समजा याच्यावर कुठली लाल कोळी वगैरे नाही, करपा नाही. बुडापासून सर थोडस खाली घ्या कॅमेरा, इकडे चौकट फिरवा बाजूला सर, घ्या इकडे थोडस आणि बघा खाली पासून बुडापासून पानं कुठं करपलेलं दिसत का? नाही. बुडापासून हिरवागार कलर आहे. कलर बी
एक नंबर आहे. पानाची साईज मोठी आहे, पानाची साईज मोठी आहे, मोठी आहे, फुल बी असं टवटवीत आहे, टवटवीत आहे. झाड पण बरं. टवटवीत आहे. बरं बरं, छान आहे. तुम्हाला मला सांगा सर, तुम्ही आता मला सांगा, तुम्ही सहमत आहात आपल्या कंपनीशी? सहमत. हा, सहमत बिलकुल आहात? बिलकुल सहमत आहोत. आहोत का? हो. बरं, मला सांगा सर, तुम्ही सर ह्यांना फवाऱ्यासाठी वरून काय काय दिलं होतं लाल कोळीसाठी? सर लाल कोळीसाठी ऑर्गोमाइट आर्गोमाइट का, आणि नायट्रो ब्लूम. नायट्रो आणि ब्लूम तुम्ही दिले होते. तुम्ही त्याचा वापर केलो सर. आता लाल कोळी वगैरे आहे का नाही. त्यामध्ये? नाही. आहे का? नाही. काहीच नाही. तर धन्यवाद पाटील साहेब, तुम्ही रासायनिक पेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळलोत आणि सेंद्रिय शेतीचं तुम्ही प्रोडक्ट ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे खतं वापरलोत, वापरून ही असा रिझल्ट तुम्ही दाखवलोत हो. आणि शेतकऱ्याला तुम्ही माहिती सांगालो की बा ही कंपनीचं औषध चांगलं आहे. सांगितलं आम्ही. यावर तुम्ही शेतकऱ्याला तुमचा आमच्या कंपनीतर्फे तुम्ही धन्यवाद करतो. नाही, आम्ही बी तुमच्या कंपनीचा धन्यवाद करतो, जेणे की आम्हाला अशा प्रकारचे प्रोडक्ट दिलेत, हा. जेणेकरून शेतीचा बी बचाव होतोय आणि माणसाचाही पुढे भविष्यामध्ये बचाव होतोय. त्याच्याबद्दल धन्यवाद साहेब. ओके सर, ओके ओके, धन्यवाद सर.